मच्छी मार्केटची व्हिडिओ येत राहतील, टेन्शन घेऊ नका. समोरासमोरच 20 रुपयाचा फरक आहे. साईज बघा पायची थोडी आहे. 70 वर्ष जुने आहे तिथे मासे विकणार आहे. कंदेरी ते दिसतंय जाग्यातून गेलं. हॉटेलच्या सुरमई चाललेल्या आहेत. कोकणी माणसाचा फेवरेट मासा. एकदम भारी इन्फॉर्मेशन सांगितले आपल्याला. आज गर्दी बघा काय आहे. हे त्यांचे आहे मेन ब्रांच खाण्याची. आपल्याला तिसऱ्यासारखे दिसले पण नाही. 1 किलोचा कापरी आहे पूर्ण. 2 वर 1 वाटा फ्री आहे आपल्याकडे. ताईने बघा केवढ्या मोठ्या चिंबुऱ्या काढल्या. गटारी जवळ आली आहे ना. मला अशी गावठी अंडी पण मिळते. जवळजवळ 75 वर्षापेक्षा पण जुनं हे फिश मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे ठाण्याच्या सगळ्यात जुन्या फिश मार्केटमध्ये. ते जवळजवळ 75 वर्षापेक्षा पण जुनं हे फिश मार्केट आहे. आणि हे कुठे आहे तर हे पाठीमध्ये बघा हे अग्निशमन केंद्र. त्याच्या समोरच एक ठाण्याची मसाला गल्ली आहे, फेमस मसाला गल्ली. त्याच्या आतमध्ये हे फिश मार्केट आहे. बाकी डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला देतोच पुढे. पण सगळ्यात पहिलं आपण जाऊन बघूया की मार्केटमध्ये कोणते कोणते मासे आहेत आणि काय रेटने आहेत. आणि आजची तारीख आहे 7 ऑगस्ट 2024. इथे गाड्यांची वर्दळ खूप असते या रोडला, कारण एकदम रहदारीवाला रस्ता आहे, मेन रोड आहे, मेन मार्केट आहे इकडे. आणि इकडे दिसतात तुम्हाला गावठी कोंबड्या. प्युअर गावठी नाही आहेत ना? प्युअर गावठी. कुठलं गाव तुमचं? बघा खारबावरनं आलेत. आपलं कामन खारबाव आहे ना, वसईला जाताना भिवंडीवरनं तिकडनं आलेत. गावठीच माल. आणि वाराच्या दिवशी येता का रोज येता? बघा बुधवार शुक्रवार रविवार आलात तुम्हाला अशा प्युअर गावठी कोंबड्या मिळतील. आणि अजून बऱ्याच कोंबड्या आहेत इकडे. आणि या पिशव्या सगळ्या खपल्या आहेत, त्यांचे संपले आहेत. आणि 1600 रुपयाला जोडी सांगतात, पण रेट होईल तुम्ही घ्यायला आल्यावरती. रेट होईल ना, भाव होईल. आणि इकडे चिंबोरे आहेत बघा, या खाडीचे चिंबोरे आहेत हिरव्या पाटीच्या. 900 रुपयाला सांगतात 6 पीस, म्हणजे वाटा असतो 6चा. 900 रुपयाला चिंबोऱ्या सांगतात. दादा इकडे अग्निशमन केंद्र आहे, तिकडे समोर तसं बसलेले आहेत कोंबडी घेऊन, चिंबोऱ्या घेऊन. इकडे तुम्हाला अंडी मिळतील. प्युअर गावठी नाही, पण बॉयलरची पण नाही, एवढं लक्षात घ्या. ही बदलीच आहे, ह्याला गावठीच म्हणतात. आणि 140 रुपये डझन ना. बघा 140 रुपये डझन आजचा रेट आहे. इकडे मार्केटमध्ये आलात तुम्हाला ही अशी गावठी अंडी पण मिळतील. अजून गल्ली सुरूच झाली आहे, आपलं पुढे जायचं. आपलं मेन मार्केट पुढे आहे, मच्छी मार्केट. तर सुरुवातीलाच आहे ताई इथे बसलेले आहेत. आणि हे आहे ते ठाण्याचं सगळ्यात जुनं फिश मार्केट. मी तुम्हाला बोललो 75 वर्षापेक्षा जुनं फिश मार्केट. इकडे सुरुवातीलाच हे धारवाले बसतात. आणि आज गर्दी आहे मार्केटमध्ये लोकांची. गटारी जवळ आली आहे ना. काय कापते ताई? बघा गोळ कटिंग केली आहे. कशी आहे? 2000 भाव केला. बघा 2000 रुपयाचा भाव चालू आहे सध्या गोळचा, किलोचा. पण 1600 रुपयापर्यंत मिळेल. आणि मेन सध्याच्या मार्केटमध्ये जो गाजतो तो हा पाला मासा. सीझन आहे त्याचा सध्या पाल्याचा. कसा आहे पाला? बघा 15 दाबोळीचा कट 1500 रुपये सांगताय. ते मोठा आहे पाला मासा. आणि यांच्याकडे असे सगळे मासे आहेत. आणि ताजे मासे यायला लागलेत ना, बोटी सुरू झाल्यात, ताजे मासे यायला सुरुवात झालेली आहे. बघा हे आहेत लॉबस्टर. हे 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आजचा रेट आहे लॉबस्टरचा 1200 रुपये किलो. इकडे पापलेट आहे 700 रुपये जोडी आहे, सफेद पाण्याची आहे. आणि ही कलेट आहेत, ही 1500 रुपये जोडी आहे. सुरुवातीलाच ह्या ताई आहेत, तुम्हाला सर्व मासे मिळतील. आणि मेन म्हणजे ना मोठे मोठे मासे मिळतील. बघा गोळ वगैरे आहे, वाम आहे पिवळी. कशी आहे वाम? कशी? 1200 रुपये. बघा 1200 रुपये किलो वाम आहे. आणि समुद्राची कोळंबी कशी किलो आहे? ही समुद्राची किलो 500 रुपये. बघा 500 रुपये किलो. साईज छोटी असली तरी एकदम ताजी प्युअर समुद्राची कोळंबी. ताईने बघा केवढ्या मोठ्या चिंबुऱ्या काढल्या. नर खेकडा आहे. आणि कसा आहे तो? 1500 किलो. बघा 1500 रुपये किलो खेकडा आहे. पण खेकडा बघा ना केवढा आहे. 4च बसतील ना किलोमध्ये, तेवढे पण नाही बसायचे, तेवढे 2च बसतील. बघा 1500 रुपयाला. साईज बघितली का खेकड्यांची? बघा या ताईंकडे. आणि इकडे हे टायगर म्हणतात त्याला. टायगर प्रॉन्स कसा वाटा आहे? 500ला वाटा. बघा 500 रुपयाला हा सगळे टायगर प्रॉन्स मिळतील तुम्हाला. 1-2 लावून मिळतील. त्यांनी हात तिकडे टाकला आहे तो बघा. 1-2 लावून पण मिळतील तुम्हाला. हे आपल्या मावशीचा चाय टाईम झालेला आहे, टी टाईम. हे कालवा कशी आहेत? बघा 100 रुपये वाटा आहे कालवांचा. आणि जवळ्याचा वाटा 50 रुपये. 50 रुपये जवळ्याचा वाटा आहे. जवळ्याचे वाटे 50 रुपयालाच असतात. 3 वाटे घेतले तर थोडंफार कमी पण करेल ना मावशी. बघा 100ला 3, डायरेक्ट 50 कमी. 1 वाटा फ्री. 2 वर 1 वाटा फ्री आहे आपल्याकडे. इकडे बघा ह्या ताईंकडे ही कलेट आहेत. 2200 रुपये किलो रेट आहे. आणि मला वाटतं 2 पण नाही बसणार किलोमध्ये, एवढी मोठी आहेत ती. आणि एकदम प्युअर ताजी कलेट आहे, सफेद पाण्याची. इकडे बघा शिंपले आहेत.
आणि 300 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. साईज बघा केवढी आहे ती शिंपल्यांची, 300 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला दिसतोय रावस, पाला, सुरमई पण आहे, हलवा पण आहे बघा. आता इकडे बोंबील जमा करतायत. आणि कापरी कसं आहे बघा, 2200 रुपये किलो रेट आहे कापरीचा बघा. 1 किलोचा कापरी आहे पूर्ण, 1 किलो बसेल एकामध्ये. आणि इकडे पापलेट आहे तो गोड्या पाण्याचा पण आहे, म्हणजे रुपचंद कसा 200 रुपये किलो. किती फरक आहे बघा. 2200 रुपये किलो कापरी पापलेट आणि गोड्या पाण्याचा पापलेट फक्त 200 रुपये. ते बोंबील आहे ते 600 रुपये किलो. पापलेटची जोडी आहे 1200 रुपयाची. तुम्ही रावस घ्या, पाला घ्या, दाबोळीवाला पाला आहे किंवा सुरमई घ्या. बघा ती सुरमई 1200 रुपये किलोनेच तुम्हाला मिळेल. बघा इकडे मस्त खेकडे काढले आहेत. कसे दिलेत खेकडे? 1500 रुपयाला हे 6 खेकडे आहेत. रेड आजचा नरमादी मिक्स आहे. हे खुबे आहेत. आपल्याला तिसऱ्यासारखे दिसले पण नाही, हे खुबे आहेत बघा. या मावशीने क्लिअर कट सांगितलेलं आहे. हे खुबे आहेत. हे कसे आहेत? 200 रुपये किलो बघा. 200 रुपये किलो खुबे. तिसऱ्या महाग असतात, खुबे स्वस्त असतात. आणि इकडे खेकड्यांचं नांगे तोडणं चालू आहे. सगळे बिझी आहेत एकदम खेकड्यांचे नांगे तोडणे. आणि कसे किलो दिले खेकडे आज? 800ला 6, 1200ला 6, 1500ला 6, जशी साईज असेल तशी बघा. आणि इकडे गर्दी बघा. हे आपले कृष्णा फिशरीजवाले, ज्यांचं मुलुंडला पण शॉप आहे, कळव्याला पण शॉप आहे. त्याचे दोन्ही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत दोन्ही शॉपचे. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि हे त्यांचे आहे मेन ब्रांच ठाण्याची बघा. दादा इथे मस्तपैकी पापलेट कट करतोय. आणि कृष्णा फिशरचं मेन ब्रांच, जिथून सगळीकडे मासे जातात तीही. आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं की कुठे आहे कुठे आहे, तर लक्षात ठेवा सुरेश पाटील ठाणा वेस्ट, बाजूला दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, थोडं लक्षात ठेवा पाठीमागे बघा. फायर ब्रिगेड सगळ्यांनी ॲड्रेस सांगतायत. हे कस्टमर आहेत, ते दुकानवाले नाही तरी ॲड्रेस सांगतायत. फायर ब्रिगेड पाठीमागे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. आणि त्याच्याच इकडचं हे मच्छी मार्केट, तिकडे यांचं हे मेन ब्रांच कृष्णा फिशरची. आणि मासे आहेत, भरपूर आहेत. आणि इकडे बऱ्याच प्रकारच्या कोळंबी आहेत. 500 पासून 800 पर्यंत तुम्हाला कोळंब्या मिळतील. आमची कोळंबी आहे 500 रुपये किलो आहे. ही मोठी आहे ती 600 रुपये किलो. ही समुद्राची आहे ना, समुद्राची. आणि ती आहे ती 700 रुपये किलो आहे समुद्राची कोळंबी. आज गर्दी बघा काय आहे, जबरदस्त गर्दी आहे आज बघा. इकडे बांगडे आहेत ते 400 रुपये किलो आहेत, मोठी साईज आहे. आणि छोट्या साईजचे थोडे महाग आहेत, ते 500 रुपये किलो आहेत छोट्या साईजचे बांगडे. बांगड्यांमध्ये पण फरक आहे, मोठे स्वस्त छोटे महाग. माकला कसे 400 रुपये किलो बघा. इकडे असे बरेच मासे आहेत, कलेट वगैरे आहेत, हलवा आहे. हा केवढा मोठा रावस आला आहे, कसा किलो आहे? सध्या 1300 रुपये. 1300 रुपये किलो. आणि इकडे गोळ आहे, तुम्हाला 1600 रुपये किलोने मिळेल. हां मावशी त्यांना खायला नेणाऱ्या स्पेशल खेकडे दाखवतात आपल्याला. कवच टाकायला येते ना त्याची. ही खायला फार टेस्टी असते. फ्राय पण करू शकतो आपण. बारीक मसाला पेस्ट आणि तव्यावर ठेवायची आणि त्याच्यात झाकण ठेवायचे. 5 मिनिटं ठेवायची, नंतर उठवायची. टेस्टी लागते खायला. कशी देते? 800ला 6 या मिळत नाही जास्त, पण यांच्या गौरेला काढलेली ना. हां 800 रुपयाला 6 आहेत बघा. आणि बघा ह्या मावशीकडे लाखेच्या पण आहेत. लाखेच्या वेगळ्या आहेत बघा. ह्या लाखेच्या आहेत. त्या कशा? या आत्ताचा भाव 1500चा भाव आहे. सध्या 1500चा भाव आहे. आणि त्या घेतल्यानंतर आम्ही इथे टच मारून टाकतो. ओके म्हणजे दाखवतो तुम्ही. हां तसं चेक करूनच घ्यायचं. हां प्रत्येक चिंबोरी चेक करूनच घ्यायचं. काय एकदम भारी इन्फॉर्मेशन सांगितली, आपल्याला माहीत नसलेली. तुम्हाला कोणाला माहीत होतं का नक्की कमेंट करून सांगा. ओके चरकला हा बरोबर. म्हणजे मगाशी आपण बघितले ते वेगळं होतं. हां हे तिसरे आहे. ते कसं? हे 300 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे बघा. इथे बोट आहे ते 500 रुपये किलो आहे. पण सध्या गटारी जवळ आली म्हणून थोडा रेट जास्त वाढलेला आहे. तुम्ही 15 तारखेनंतर म्हणजे 15 तारखेच्या आसपास आला तर तुम्हाला स्वस्त मिळून जातील. गुरुवार बा श्रावण चालू झाला की स्वस्त.
हा पुढच्या गुरुवारपासून. आणि माल पण यायला सुरुवात होईल, जास्त बोटी यायला सुरुवात होतील मोठ्या मोठ्या, तेव्हा मासे स्वस्त व्हायला सुरुवात होईल. बघा इकडे रावसाची गाबोळी आहे, कशी ती बघा, ही 300 रुपये, 600 रुपयाची. भले तुम्हाला इकडे रावस दिसत नसतील, पण रावसाची गाबोळी मात्र या मावशीकडे नेहमी असते, कधी पण येते वाराच्या दिवशी आणि असतेच असते 100%. मांदेलीचा वाटा आहे जो 100 रुपयाचा आहे. सध्या मासे महागच आहेत, अजून तसं त्या मानाने येत नाही आहेत मार्केटमध्ये मासे. आणि ताजी मांदेली आहे अशी, म्हणजे काय बर्फाची वगैरे नाही, एकदम फ्रेश ताजी मांदेली आहे. आणि हा वाटा 100-200 बघा, 200 रुपये कोळंबीचा वाटा एवढा, छोटीवाली कोळंबी पण ताजी कोळंबी एकदम. इकडे सौंदाळे मासा आहे, कोकणी माणसाचा फेवरेट मासा सौंदाळा. 400 रुपयाला 4 मासे आहेत आणि पहिल्यांदा दिसलेत मार्केटमध्ये, म्हणजे या सीझनमध्ये पावसाळ्यानंतर. आणि हे मुडदुसा कसे म्हणाले? 500ला 1 वाटा. इथेच वाट्यामध्ये 10-12 6 ते 7 मुडदुसा मिळतील तुम्हाला 500 रुपयाला. मुडदुसे पण कमीच मिळतात मार्केटमध्ये, कधी जास्त दिसत नाही. बघा सौंदाळे फ्रेश आहेत म्हणतात, एकदम नवीन अरायवल आहे मार्केटमध्ये सौंदाळ्यांचं. आणि इकडे आहेत मोठे मोठे मासे शेवटी आल्यानंतर मार्केटचे आहे. बघा सगळे मोठी पापलेट, हलवा, रावस, हे मोठे मोठे मासे तुम्हाला इकडे एंडलाच मिळतील. आणि बघा ही 1300 रुपये किलो सुरमई आहे, तवरवाली, एकदम चांगल्या क्वालिटीची 1300 रुपये किलो. इकडे पाले आहेत, मोठे मोठे पाले आहेत, जवळजवळ 1 किलोच्या वरचा पाला मासा आहे. आणि गाबोळी सकट 1300 रुपयाचा रेट आहे पाल्याचा पण. इकडे मोठे मोठे मासे मिळतात. आणि ही पापलेट आहे ती 1600 रुपये किलो. साईज बघा, 1 किलोमध्ये 4 बसतील मुश्किलने. 1600 रुपये किलो. ते पण बघा हॉटेलच्या सुरमई चाललेले आहेत, मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. यांच्याकडे पण हॉटेलचा माल जातो सगळा हॉटेलसाठी. मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. मला वाटतं ह्या 4 सुरमई जवळजवळ 10 किलोच्या वर झालेल्या आहेत, म्हणजे 3-3 किलोच्या सुरमई होत्या. बघा ही पापलेट आहे ते 1800 रुपये किलो आहे. किलोमध्ये 2 जरा छोटी घेतली तर 3 पण बसतील, याच्यावर नाही बसणार. आणि ही खापरी पापलेट आहे ही 2000 रुपये किलोची. खापरी पापलेट आहे 2000 रुपये किलो. आणि इकडे ताज्या बारक्या सुरमई आहेत, ताज्या आहेत का बारक्या आहेत. 500 रुपयाला 1 सुरमई मिळेल. हां थँक्यू. सध्या यांचा नाश्ता टाईम चालू आहे, 10:30 वाजलेत. मावशीचा नाश्ता टाईम चालू आहे. करा. बांगडे कसे आहेत? 200 रुपयाला 4 बांगडे मिळतील तुम्हाला. तसे 7 लावले तिकडे, 4 तुम्हाला 200 रुपयाला मिळतील. बघा एक, आणि एकदम ताजे सांगते मावशी, बर्फाचे वगैरे नाही. आणि पापलेट कशी देते जोडी? 1000 रुपयाला 1 पापलेट. बघा कुठला पण घ्या, मावशीने हात लावून दाखवलं आहे, कुठलाही घ्या 1000 रुपयाला 1. फ्रेश बर्फाचा नाही, ताजा पापलेट आहे. सफेद पाण्याचं आहे बघा, चंदेरी ते दिसतंय का, अजून केलं पण नाही आहे. एकदम फ्रेश माल घेऊन बसले मावशी इकडे मस्तपैकी. ह्या ज्या मावशी आहेत ह्या स्वतः, हाय सीताबाई नाव आहे यांचं. बघा ही त्यांची मुलगी आहे, 70 वर्ष जुने आहे तिथे मासे विकणारे ह्याच मार्केटमध्ये. बघा हा का, बघा जास्त मोठे मोठे मासे नसतात, छोटे असतात पण चांगले फ्रेश असतात. पहिला घोळ विकायची आई माझी. घोळ विकायचे का? मागच्या साईडला आहे सर्व हे मटणवाले. इकडे मटणाला पण तेवढीच गर्दी आहे. आणि इकडे पाया आहे, तुम्हाला मस्तपैकी गरम पाण्यामध्ये साफ करून मिळतात पाया. कसे आज पाय दादा? 350 बघा 350 रुपयाला 4. रेट वाढला आहे आता. साईज बघा पायची केवढी आहे. आणि दादाकडे वर्षाचे 12 महिने फक्त पायच मिळणार. आणि रोज असतात ना इकडे डेली, कधी सुट्टी बिट्टी काय नाही. सोमवार, गुरुवार, मंगळवार सर्व वार इकडे असतात. बघा असे पाय असतात, तुम्हाला असे साफ करून देतात. आणि बघा इकडे एकदम साफ केलेले पाय. हे बघा हे मजबूत पाय. हे 350 रुपयाला 4 ना. बघा 350ला 4. बघा ते मस्त साफ करून देतात. डायरेक्ट जायचं आणि पाया सूप बनवायचं मस्तपैकी. मी ह्या मार्केटमध्ये मटनचा रेट आहे 860 रुपये किलो. किंवा घ्या, कलेजी घ्या, काही घ्या. बघा रेट इथे दिलेला आहे. मटनचा रेट आहे तो 860 रुपये किलो. पाया आहे, भेजा आहे, वजडी आहे. पाया पण बघा 350ला 4 पाय. आणि लोकांची गर्दी आहे इकडे. तुम्हाला जसं पाहिजे तसं मटण मिळेल. इथे किमा करणं चालू आहे, मुंडी आहे, सर्व काही आहे मार्केटमध्ये. समोरासमोरच 20 रुपयाचा फरक आहे. बघा इथे 880, इकडे 860. हे विजय, संजय आणि हे जॉली. तर मंडळी असं होतं हे ठाण्याचं फिश मार्केट. 75 वर्षापेक्षा पण जुनंवालं हे फिश मार्केट. आणि तिकडचे आजचे रेट तुम्ही पाहिलेत काय आहेत ते. माशांचे मासे पाहिलेत.
जास्त मासे सध्या मार्केटमध्ये नाही आहेत, येत नाही आहेत. मोठे मोठे मासे तर कमीच आहेत, कारण बोटी गेल्या आहेत समुद्रात, असं नाही की नाही गेल्या. आता वादळामुळे काय गेल्या असतील मला माहिती नाही, पण ऑफिशियली तर 1 ऑगस्टपासून फिशिंग चालू होते, कारण ताजे मासे यायला लागलेले आहेत, पण छोटे छोटे येतात अजून. मोठे मासे तुम्हाला 15 तारखेनंतर भेटतील, पण तोपर्यंत आपला श्रावण सुरू झालेला असेल. मच्छी मार्केटची व्हिडिओ येत राहतील, टेन्शन घेऊ नका. मी जरी खात नसलो तरी तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाणे फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशीच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ देतो. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.